संसदेचं अधिवेशन सुरू झालंय। नव्या खासदारांचा शपथविधी पार पडलाय। मात्र एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या शपथेवरून सध्या देशभरात वादंग सुरू आहे। ओवैसींना शपथ घेताना जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या होत्या आणि त्यानंतर या वादाला सुरुवात झाली आहे। तर महाराष्ट्रातल्या एका नेत्यानं ओवैसींची जीभ छाटणाऱ्याला थेट बक्षीस जाहीर केलंय। पाहूया स्पेशल रिपोर्ट। खासदार असदुद्दीन ओवैसी यांना जय पॅलेस्टाईनच्या घोषणा भोवणार। जय पॅलेस्टाईन या घोषणेमुळे ओवैसींची खासदारकी रद्द होणार। ओवैसींची खासदारकी रद्द करण्यासाठी थेट राष्ट्रपतींना पत्र। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। खासदारकीची शपथ घेताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केलेल्या या घोषणांमुळे वातावरण तापलंय। माजी खासदार नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रद्द करावी यासाठी थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र धाडलंय। तर त्याच वेळेला ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांनी सुद्धा राष्ट्रपतींना पत्र पाठवून ओवैसींची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे। यावेळी त्यांनी संविधानामधल्या कलम 102(4) चा उल्लेख केलाय। खासदारकीची शपथ घेताना आणि त्यानंतर ओवैसी नेमकं काय म्हणाले बघूयात। जिस ओहदे को मैं संभालने वाला हूं इसके फराइज और वफादारी से अंजाम दूंगा। जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। सब बोल रहे हैं, क्या क्या नहीं बोल रहे हैं। क्या बोले हम? जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन। कैसा खिलाफ है? कैसा खिलाफ है? कैसा खिलाफ है बताइए। बताओ कौन सा संविधान का प्रोविजन है? अच्छा, तो आप कह रहे हैं आपने अरे सब ने क्या क्या कहा वो सुन लीजिए ना। देश क्या है मजलूम अवाम ने। महात्मा गांधी ने फलस्तीन के बारे में क्या कहा था वो पढ़ लीजिए। ॲडव्होकेट विनीत जिंदाल यांनी संविधानाच्या ज्या कलमाचा उल्लेख करत कारवाईची मागणी केली आहे तेही बघूयात। संविधानाच्या कलम 102D मध्ये खासदार अपात्रतेबद्दल तरतूद आहे। लोकसभेच्या सदस्याचं सदस्यत्व काही मुद्द्यांवरती रद्द होऊ शकतं। जर तो भारत सरकार किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या अंतर्गत लाभाचं कोणतंही पद धारण करत असेल, जोपर्यंत ते पद धारकास अपात्र ठरवण्यासाठी संसदेने कायद्याद्वारे घोषित केलेलं नसेल, जर तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल आणि त्याला सक्षम न्यायालयाने तसं घोषित केलं असेल, जर तो दिवाळखोर असेल आणि त्याच्या मालमत्तेची पूर्तता झाली नसेल, जर तो भारताचा नागरिक नसेल किंवा त्याने स्वेच्छेने परराष्ट्राचं नागरिकत्व प्राप्त केलं असेल किंवा कोणत्याही परराष्ट्रावरची निष्ठा किंवा विश्वास दाखवला असेल, जर तो संसदेने बनवलेल्या कोणत्याही कायद्यानुसार अपात्र ठरला असेल। एक विदेशी देश की जय जयकार करना, वो भी अपने शपथ ग्रहण समारोह के बाद। इस व्यक्ति की जो प्रतिबद्धता है वो एक विदेशी देश के प्रति है। हमारे देश की संविधान की धारा 102(1) के तहत अपराध है और इसके अंतर्गत कोई भी सांसद जो विदेशी देश के प्रति अपनी कटिबद्धता दिखाता है, अपनी निष्ठा दिखाता है, उसकी सदस्यता रद्द होनी चाहिए। महामहिम राष्ट्रपति महोदया के पास एक शिकायत दायर की है और उनसे आग्रह किया है कि असदुद्दीन ओवैसी के खिलाफ डिस्क्वालिफिकेशन का प्रोसेस शुरू किया जाए। ओवैसींनी शपथ घेताना दिलेल्या घोषणांमुळे त्याच वेळी संसदेमध्ये काहीसा गोंधळ झाला होता। भाजपच्या अनेक खासदारांनी त्यावरती आक्षेप घेतला। भाजपच्या खासदारांनी जय श्रीराम आणि भारत माता की जयच्या घोषणा दिल्या। मुस्लिमांचं तुष्टीकरण आणि ध्रुवीकरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप ओवैसींवरती ठेवण्यात आला होता। तर ओवैसींनी केलेली ही घोषणाबाजी संसदेच्या रेकॉर्डवरून काढून टाकण्यात आली आहे। रिकॉर्ड में नहीं रहेगा। मूल पाठ में जो विषय नहीं है वो रिकॉर्ड में निकाल दीजिए, रिकॉर्ड से निकाल दीजिए। तर मागच्या टर्मला म्हणजे 2019 मध्ये ओवैसी खासदारकीची शपथ घेताना सभागृहामध्ये इतर खासदारांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या होत्या। पॅलेस्टाईनच्या बाबतीत सरकारचं धोरण काय आपल्या भारत सरकारचे ते आधी स्पष्ट करावं।
जगभरातून पॅलेस्टाईनमधल्या नरसंहारावरती चिंता व्यक्त करण्यात आली, हे आपण मान्य केलं पाहिजे. त्याच्यामुळे जर काही ओबीसींकडून चूक झाली असेल तर मग सरकारने कारवाई करावी ना. पण मी तुम्हाला सांगतो, पॅलेस्टाईनमध्ये ज्या पद्धतीनं नरसंहार आजही सुरू आहे त्याच्यावरती जगाला चिंता आहे, युक्रेनमध्ये आणि पॅलेस्टाईनमध्ये दोन्ही ठिकाणी. ज्या पद्धतीने ओबीसी त्या ठिकाणी बोलतायत, अगदी राष्ट्रद्रोहाप्रमाणेच त्या ठिकाणी ते काम करतायत. मला असं वाटतंय गोष्ट आपण त्या अशाच देत आहेत. आणि म्हणून मला वाटतं की ज्या खासदारांनी मागणी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्यांना तर मी म्हणतो की त्यांना सस्पेंडच केलं पाहिजे. त्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेले जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या संसदेचे कायदे कानून आहेत. आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ काय देशामध्ये, देशाचं संविधान तोडून संविधानच्या बाहेर जाऊन केलेली कुठचीही कृती, ती संसदेत असो किंवा संसदेच्या बाहेर असो, तर ती चुकीचीच आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य संसदेच्या बाहेर, बॅरिस्टर आहेत ते, बॅरिस्टर असलेल्या माणसाला जर कायद्याची जाण नसेल, संविधानाची जर जाण नसेल तर ही आपली शोकांतिका आहे. त्यामुळे त्यांनी संसदेच्या बाहेर जे काय बोलायचं ते बोलावं त्यांच्या मतदारसंघामध्ये, परंतु संसदेतले नियम हे पाळलेच पाहिजेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी तर ओबीसींची जीप छाटणाऱ्याला थेट पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे आणि ओबीसींना भर चौकामध्ये येऊन दाखवा असं आव्हानही दिलंय. ओबीसी आणि त्यांची विधानं यावरून अनेकदा वादंग घडलेला आहे. आताच्या वेळी जे घडलं तेही दुर्दैवीच, संविधानाच्या चौकटीमध्ये न बसणारं. मात्र यावरून त्यांची खासदारकी आता जाणार की राहणार, की याही प्रकरणी राष्ट्रकारणापेक्षा राजकारण महत्वाचं मानत निर्णय होणार, तेही लवकरच कळेल. शिवाजी काळे, रिद्देश हातीम, अजय मानेसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज.